प्रवास करणाऱ्या लाखो लोकांना हादरवून टाकणारी ही दृश्य आहेत वांद्रे रेल्वे स्टेशनवरची। दोन प्रवाशांच्या भांडणात तिसऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी ही घटना धक्कादायक आहे। एक लोकल वांद्रे रेल्वे स्टेशनवर आली तेव्हा लोकलमध्ये दोन प्रवाशांमध्ये वाद झाला। त्यानंतर हा वाद एवढा विकोपाला गेला की त्यातील एकाने संतापाच्या भरात लोकलमधून ट्रॅकवर उडी मारली आणि तिथले दगड घेऊन तो वाद झालेल्या प्रवाशावर फेकू लागला। पण या वादात त्याने फेकलेला दगड तिसऱ्याच तरुणाला लागून त्या प्रवाशाचा एक डोळा कायमचा निकामी झाला। निशांत रत्नाकुमार खत्री असं या 28 वर्षाच्या तरुणाचं नाव। नेमकं घडलं काय तेही पहा। दगडफेक केल्यानंतर हा माथेफिरू तिथून पसार झाला। यानंतर वांद्रे रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात प्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला गेला आणि या आरोपीला पोलिसांनी अटक केली। योगेंद्र बौड असं या आरोपीचं नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशच्या आजमगडचा आहे। या वादाशी कोणताही संबंध नसलेल्या निशांतला यात डोळा गमवावा लागला। निशांत सोबत नंतर जे घडलं ते माणुसकीला लाजवणारं होतं। निशांत रत्नकुमार खत्री दादरचा रहिवासी आहे। निशांतने MBA केला असून तो एका खासगी कंपनीत अकाउंट्स विभागात काम करतो। बुधवारी रात्री 10:40च्या सुमारास निशांत अंधेरी चर्चगेट फास्ट लोकलनं घरी परतत होता। तो ज्या डब्यात होता तिथंच या दोन प्रवाशांमध्ये कुठल्या तरी कारणावरून जोरात भांडण सुरू होतं। ट्रेन रात्री 11च्या सुमारास वांद्रे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर पोहोचली। तेव्हा भांडण करणाऱ्यांपैकी एक जण खाली उतरला आणि त्यानं रेल्वे ट्रॅकवरील दगड उचलून डब्यात असलेल्या दुसऱ्या प्रवाशावर फेकला। पहिला दगड ट्रेनला लागला, पण त्यानं फेकलेला दुसरा दगड जोरात प्रवाशाला न लागता तिथे बसलेल्या निशांत खत्रीच्या डाव्या डोळ्याला अत्यंत वेगाने लागला। यामुळे निशांतचा डोळा रक्तबंबाळ झाला। पण निशांतनं दिलेल्या माहितीनुसार तो जखमी झाला तरीही कुणीही साखळी ओढून मदत केली नाही। त्याला स्वतः चालत स्टेशन मास्टरच्या ऑफिस पर्यंत जावं लागलं। तिथंही त्याला 45 मिनिटं तात्काळ बसून ठेवण्यात आलं। त्यानंतर त्याला भाभा रुग्णालय आणि नंतर हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आलं। पण उपचाराला विलंब झाल्याचं डॉक्टरांनी सांगत त्याच्या डाव्या डोळ्याची दृष्टी परत येणार नसल्याचं सांगितलं। ही सगळी माहिती निशांतनं दिली आहे। माथेफिरू दगडफेक करत असताना कुणी जर पटकन दरवाजा लावला असता, जखमी निशांतला मदतीसाठी कुणी लोकलची साखळी ओढली असती आणि पोलिसांनी वेळेत उपचारासाठी धावाधाव केली असती तर कदाचित निशांतचा डोळा वाचला असता। तुम्हाला यावर काय वाटतं कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। ब्युरो रिपोर्ट, लोकमत।